अधिकची अपडेट आपण घेऊयात आमचे प्रतिनिधी सागर आव्हाड यांच्याकडून। सागर, आपण बघतोय सीसीटीव्ही आता साम टीव्हीच्या हाती लागलेले आहे। अचानक हा ट्रक खड्ड्यात गेलाय, सविस्तर माहिती या संदर्भात। नक्कीच मी आता सिटी पोस्ट जवळ आहे आणि मोठा ट्रक जो आहे तो या ठिकाणी खड्ड्यात गेलेला आपल्याला पाहायला मिळतोय। महानगरपालिकेचा हा ट्रक आहे आणि सीसीटीव्ही मध्ये जर आपण पाहिलं तर या ठिकाणी ड्रेनेज लाईन आहे आणि हे साफ करण्यासाठी हा ड्रेनेजचा ट्रक जो आहे तो या ठिकाणी आलेला होता आणि या ठिकाणी काम झाल्यानंतर या ठिकाणाहून तो निघाला। सीसीटीव्ही मध्ये आपण पाहू शकतो तो की कशा पद्धतीने या ठिकाणाहून तो पडलेला आहे। या ठिकाणी अग्निशमन दल, पुणे पोलीस असतील घटनास्थळी आता दाखल झालेले आपल्याला पाहायला मिळतात। पोलिसांकडून सध्या हे काम सुरू असल्याचं आपल्याला पाहायला मिळतंय। मात्र हा खड्डा कसला होता, काय होता हे काही कळू शकलेलं नाहीये। कधी पडला हा खड्डा आणि काय काय झालेलं होतं? साफसफाई करण्यासाठी आले होते आणि त्यामुळे ते रिवर्स घेताना आतमध्ये घुसले। ते रिवर्स घेताना काय गाड्या होत्या काय होत्या? नाही, टू व्हीलर एक आतमध्ये गेली। 3:30 वाजता घटना घडलेली आहे आणि काही सेकंदामध्ये तो आतमध्ये गेलेला आहे। कोणी होतं त्यावेळेस किंवा कशामुळे? जुनी बिल्डिंग आहे, खाली काम चालू, कशामुळे झालं असं काय वाटतं? संशोधनाचा विषय असू शकतो, हे आम्हालाही माहीत नाहीये हे का घडलं आणि कसं घडलंय ते। की किती लोक होते तेव्हा आणि कामासाठी आलेले होते? कसला टेम्पो? आमच्या ऑफिसच्या एक एम्प्लॉईची टू व्हीलर सुद्धा या ठिकाणी याच्याबरोबर आतमध्ये गेलेली आहे। जर आपण बघितलं तर एका एम्प्लॉईची टू व्हीलर जी आहे ती या खड्ड्यामध्ये गेल्याची माहिती जी आहे ती आता समोर येते। एकंदरीतच हा खड्डा कशामुळे पडलेला आहे हे समजू शकलेलं नाहीये आणि ज्यावेळेस या ठिकाणचं काम झाल्यानंतर राडारोडा या ड्रेनेजच्या गाडीने काढल्यानंतर ती पुढे जात असताना हा सर्व टेम्पो जो आहे तो या खड्ड्यामध्ये पडल्याचं सीसीटीव्ही मध्ये काहीच झालेलं आहे। अग्निशमन दल अधिकारी आपल्या बरोबर, आपण त्यांच्याकडून जाणून घेणार आहोत कधी कॉल आला होता आणि काय? 4:14 कॉल आला कसबा फायर ब्रिगेडला। 14:15 गाडी सुटली 1 मिनिटात। हां, आणि इथं 2 फायर गाड्या आणि 20 जवान आले। जखमी कोणी नाही आहे। 2 टू व्हीलर खाली आणि त्या ट्रक खाली गेलेला आहे। कशामुळे झाले? काय काम चालू होतं? काम वगैरे काही नाही, काम बी चालू नव्हतं। चोकअप ड्रेनेज चोकअप झाल्यामुळं हा चोकअप काढण्यासाठी ही गाडी आलेली होती इथे। म्हणजे खाली ड्रेनेज नाही, साईडला ड्रेनेज आहे। या ठिकाणाहून मेट्रोचं काम सुरू आहे, काय अशी माहिती समोर येते? काय मेट्रोच्या कामासंदर्भात काय माहिती समोर आली नाही। जर आपण पाहिलं तर कुठली माहिती जी आहे ती अजून समोर आली नसल्याचं काय प्रत्यक्षदर्शी आहे? तुम्ही काय पाहिलं आणि किती वाजता झाली घटना? ही घटना सरासरी 3:53 दरम्यान झाली असेल। तेव्हा ड्रेनेज साफ करण्यासाठी मशीन आली होती। अवघ्या 5 ते 6 सेकंदात गाडी आतमध्ये गेली। 5 ते 6 सेकंदामध्ये? गाडीमध्ये कोणी होतं तेव्हा? गाडीमध्ये फक्त ड्रायव्हर होता, तो थोडक्यात बचावला। ओके, आणि तर खाली काही तुमच्या गाड्या होत्या? एक गाडी आतमध्ये गेली। जर आपण पाहिलं तर काही गाड्या ज्या आहेत त्या आतमध्ये गेल्याची माहिती जी आहे ती आता समोर येते आणि हा टेम्पो काढण्याचं काम सुरू आहे। हा खड्डा किती मोठा आहे हे अजून समजू शकलेलं नाही। मात्र या ठिकाणी ड्रेनेज लाईन असल्याची माहिती जी आहे ती समोर येते आणि ड्रेनेज लाईन साफ करण्यासाठी महानगरपालिकेचा हा टेम्पो जो आहे तो या ठिकाणी आलेला होता। त्याचबरोबर सीसीटीव्ही मध्ये जर आपण पाहिलं तर 2 टू व्हीलर जे आहेत त्या ठिकाणाहून पास होताना आपल्याला पाहायला मिळतात। त्यामुळे एक मोठी जीवितहानी जी आहे ती या ठिकाणाहून टळलेली आहे आणि आता जर पाहिलं तर पोलिसांनी पूर्ण बॅरिगेटिंग या गाडीला केलेलं आहे आणि सध्या जर आपण पाहिलं तर टेम्पो काढण्यासाठी महानगरपालिकेचे जे कर्मचारी आहेत, अग्निशमन दल जे आहे तेही घटनास्थळी आता दाखल आहे। टेम्पो पूर्ण बांधून ठेवलेला आहे आणि या ठिकाणी या खड्ड्यामध्ये अजून किती मोठा खड्डा असू शकतो याचा अंदाज कुणाला येत नाहीये। त्यामुळे पूर्ण बॅरिगेटिंग किंवा आपण जर पाहिलं तर पोस्ट ऑफिसची ही जुनी 1925 ची पूर्ण पुणे बिल्डिंग आहे। आपण जर पाहिलं तर या ठिकाणी आपल्या बरोबर आता पंडित आहेत, आपण पंडित यांना विचारणार आहोत। पंडित, तुम्ही वेळोवेळी आरोप जे आहेत ते करत होता महानगरपालिकेवरती। महानगरपालिकेवरती यांनी आरोप केलेले आपल्याला पाहायला मिळालेले होते की रस्त्यामध्ये पार्किंगमध्ये लोकांकडून वारंवार खड्ड्यामध्ये जात होता, रस्त्यामध्ये गाडी फसलेली होती, हेही वेळोवेळी सांगितलेलं आहे। पंडित आपल्या बरोबर आहेत। पंडित, वेळोवेळी तुम्ही रस्त्याचं सांगत आलात, खड्डे पडतायत, मोठे गाड्या फसलेले तुम्ही अनेक वेळा दाखवलेले नाही, हे प्रत्यक्षात पाहायला भेटते। लाजिरवाणी गोष्ट आहे, याच्या व्यतिरिक्त काही नाही।
राजकारण्यांचं बिलकुल समाजामध्ये काय चाललंय काय नाही, घटना आहे, परिस्थिती आहे, याच्याकडं कुठंही लक्ष नाही.